रामकृष्ण हरी मित्रांनो, आपला भारत देश हा विविध परंपरांनी नटलेला आहे. त्यातीलच असे काही लोक असतात जे आपली परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी करतात. त्यातीलच एक कला या ठिकाणी आपले माणिक मामा हे सादर करत आहेत. चला तर मग आपण ऐकूयात त्यांची ही कला. आंबाबाई तू माझी आई ग आणि प्रेमान दर्द तुझे पाय तेरा बाई ग माझी आई ग आवडीन दर्द तुझे पाय आंबाबाई ग माझी आई ग आणि प्रेमान दर्द तुझे पाय आंबा तुळजा पुराला येते हळदी कुंकाचा मान तुला देते आयड माता पुराला येते हळदी कुंकाचा मान तुला देते आंबाबाई माझी आई ग प्रेमान धरते तुझे पाय तेरा बाई माझी आई ग आवडीन धरते तुझे पाय आंबा तुळजा पुराला येते आलिंबा नारळाचा मान तुला देते आयडो माता पुराला येते आलिंबा नारळाचा मान तुला देते आंबाबाई माझी आई ग प्रेमान धरते तुझे पाय तेरा बाई माझी आई ग आवडीन धरते तुझे पाय आंबा तुळजा पुराला येते चोळे पातळाचा मान तुला देते आयडो माता पुराला येते चोळे पातळाचा मान तुला देते आंबाबाई माझी आई ग प्रेमान धरते तुझे पाय तेरा बाई माझी आई ग आवडीन धरते तुझे पाय आई राजा काय माझ्याकडून चुकलं गुलाबाचं फुल सुकलं काय माझ्याकडून चुकलं गुलाबाचं फुल सुकलं आणि आठवण येते तुझी माय आई ग अचानक काळ जात आठवण येते तुझी माय आई ग अचानक काळ जात काय माझ्याकडून चुकलं गुलाबाचं फुल सुकलं काय माझ्याकडून चुकलं गुलाबाचं फुल सुकलं सांग तुला आई ग अचानक काळ जात आठवण येते तुझी माय आई ग अचानक काळ जात काय माझं चुकलं गुलाबाचं फुल सुकलं काय माझं चुकलं गुलाबाचं फुल सुकलं आठवण येते तुझी माय आई ग अचानक काळ जात आठवण येते तुझी माय आई ग अचानक काळ जात तुझ्यासाठी येवाले तुझ्या डोंगराला हळद कुंकू वाजले तुझ्या पायरीला आणि कसं सांगू तुला येणा माय आई ग अचानक काळ जात कसं सांगू तुला येणा माय आई ग अचानक काळ जात काय माझं चुकलं गुलाबाचं फुल सुकलं काय माझं चुकलं गुलाबाचं फुल सुकलं आठवण येते तुझी माय आई ग अचानक काळ जात आठवण येते तुझी माय आई ग अचानक काळ जात तुझ्यासाठी येवाल तुझ्या डोंगराला लिंबनारा वाजले तुझ्या पायरीला कसं
जात ग पळूला लाग बाई आंघोळ करते आंबा माझी देवळे आई सोन्याच्या पावला देव माझी देवळे आई सोन्याच्या पावला तुळजा पुराला आई मी जात ग हळदी कुंकाचा ग मनातला भेद ग माथा पुराला आई मी जात ग हळदी कुंकाचा ग मनातला भेद ग आंबा माझी देवळे आई सोन्याच्या पावला आई माझी देवळे आई सोन्याच्या पावला तुळजा पुराला आई मी जात ग नारळाचा मानतीला घेत ग माथा पुराला आई मी जात ग नारळाचा मानतीला घेत ग आंबा माझी देवळे आई सोन्याच्या पावला आई माझी देवळे आई सोन्याच्या पावला तुळजा पुराला आई मी जात ग कोळी पातळाचा मानतीला घेत ग माथा पुराला आई मी जात ग कोळी पातळाचा मानतीला घेत ग आंबा माझी देवळे आई सोन्याच्या पावला देव माझी देवळे आई सोन्याच्या पावला आई राधावरे जय लक्ष्मीचा चांग भरे शिव मल्हारीचा येळकोट घे जय जय कृष्णा मित्रांनो, जय भगवान. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी गावाकडच्या माहितीसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. हे कधीपासून करतो तुम्ही माहिती लय दिवस वय वय बालाजी मालक लय लहान हां केवढं मोठा लय लहान म्हणजे त्याने 4थीला 5वीला होते. हां तेव्हापासून निवाज येतो का तुम्ही? हा कसं काय नाद लागला हे तुम्हाला? नाद म्हणजे बापच सण सुर होता पहिलं. हां हे आता बँड ते तसलं निघाले हां नाहीतर आपलाच तापा होता फर्स्टला ते बबरू मास्तर पुण्यातले हां आणि आमचा बाप हां ही जोडी होती. हां मग तुम्ही कसं शिकलो हे? हे बापात शिक्षण हां तरी ढोलकी चालवत राहते हलकी चालवत हां समजा देवान दिल्या पांडुरंगानं. चोरी शिंदळकी तेवढं नाही होत ती माय बापापासूनच जमत नाही समजा गावाला माहित म्हणून तर गाव सांभाळते सोन्याचा घास नाहीतर कोण्या मागत करायला कोण सांभाळत नाही तर सांभाळत नाही अशी वाई